भारतीय संविधान जिंदाबाद, सामाजिक न्याय जिंदाबाद, आरक्षण उपवर्गीकरण जिंदाबाद, आरक्षण उपवर्गीकरण जिंदाबाद, नरेंद्र फडणवीस होश में तुमको आना होगा, वर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण, अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण प्राध्यापक रामचंद्र बरांडे सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते असा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला दिलेला. त्या अनुषंगाने राज्यामध्ये 2024 मध्येच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी न्यायमूर्ती आनंद बदर समितीची स्थापना केली होती. न्यायमूर्ती आनंद बदर समितीने आपला अभ्यास अहवाल 16 मार्चला सादर केलेला आहे आणि त्याच्यावर हरकती घेण्याचा सुद्धा 30 एप्रिलला कालावधी संपलेला आहे. आता अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा कायदा करणं फक्त बाकी आहे. जोपर्यंत अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं अशा प्रकारचा कायदा होत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, जे की शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे, जो मागास आहे, अतिकमजोर आहे, त्याला अधिकचा वाटा द्या आणि त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही अधिकार लागतात ते प्रदान करा. अशा प्रकारचा जो काही मूळ जो काही सामाजिक तत्वाचा गाभा आहे ते आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं अधोरेखित केलेला आहे. आणि म्हणून इथल्या अतिवंचित, लाभवंचित, हक्कवंचित, मागास असलेल्या समूहाला केवळ मातंगच नाही, याच्यामध्ये होलार आहे, बुरुड आहे, बेहतर आहे, हिंदू खाटीक आहे, डक्कलवार आहे, अशा अनेक लाभवंचित जाती आहेत. ते आजपर्यंत आरक्षणाचा लाभ घेऊ शकलेले नाहीत योग्य प्रमाणामध्ये. त्यांना या ठिकाणी शासन प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व द्यायचं असेल, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं ही गरजेची गोष्ट आहे आणि ते व्हावं यासाठी आम्ही गेल्या 27 एप्रिलपासून मुंबईच्या आझाद मैदानावर वज्रमुठ आंदोलन करत आहोत. परंतु सरकार दुर्लक्ष करत आहे. वेळ वाढवून, याचा कालावधी वाढवून ही मागणी नाकारण्याचं काम करते की काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप आहे, कारण राज्यामध्ये मेगा भरती सुरू आहे आणि ती मेगा भरती 35% पूर्ण झालेली आहे. आणि ही जर मेगा भरती होऊन गेली आणि उपवर्गीकरण तुम्ही टाळत असाल तर सरकार उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, म्हणून कालपासून धर्माबाद येथून आम्ही या वर्गीकरणाची मागणी घेऊन पायी निघालेलो आहोत. 750-800 किलोमीटर. महाराष्ट्र सरकारला आमचं नम्र निवेदन आहे, तात्काळ उपवर्गीकरणाचा कायदा करा आणि हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा आहे, पुरोगामी आहे, समतेची बाजू मांडणारा आहे आणि मुख्यमंत्री या फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहेत. त्यांना सामाजिक न्याय प्रदान करण्यामध्ये स्वतः इंटरेस्टेड आहेत, ते सक्षम आहेत. अशा प्रकारचा संदेश द्यायचा असेल तर निश्चितपणाने त्यांनी तातडीनं उपवर्गीकरण केलं पाहिजे. ही मागणी महाराष्ट्रातला लाभवंचित समाज करतो आहे. टाळाटाळ झाली, विलंब झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये असंतोष वाढतोय आणि हा असंतोष या पदयात्रेच्या माध्यमातून येत्या 6 जुलैला मुंबईमध्ये दिसणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही ही पदयात्रा. काल धर्माबाद येथून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्राध्यापक रामचंद्रजी भराटे यांनी पदयात्रेला सुरुवात केलेली आहे.
आज बिलोली शहरामध्ये त्या पदयात्रेचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत झालेले आहे आणि त्यांची जी मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि ही रास्त मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि त्यांना बिलोली शहराच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या जुलै महिन्याच्या 7 तारखेला मुंबईला जायचं आहे आणि बिलोली तालुक्यातून सर्वात जास्त संख्येने नवतरुण महिला पुरुष आम्ही सर्वजण त्या मुंबईच्या दिशेनं आगेकूच करणार आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून रामचंद्र भरांडे जी भूमिका घेतली आहे त्यांच्या भूमिकेला आमचा तालुक्यातून भरघोस पाठिंबा राहील असे या ठिकाणी जाहीर करतो.